धन्यवाद सगळ्याला. बाहेर गेले होते, आता आले. आता जेवण करायचंय. जेवण झाल्यावर मग जरा घरचे कामधंदे उरकीते. तर कामाचे राडे तर काढावंच लागणार ना मला. काम नाही करून जमणार आहे का? काय बी असलं तर काम तर करायलाच पाहिजे ना. आपल्याला राहायचं नाही राहायचं ते आपला प्रयत्न झाला. काम तर पहिलं काम, बाकीचं राहायचंय किंवा नाही राहायचंय बाकीचा प्रश्न ते झाला. तर म्हणलं कामाच्या पहिलं एक व्हिडिओ काढू. दवाखान्यात गेले होते ना, आता आले जाऊन शिनी. लय उशिरा कधी गेलेले कधी आले बघा दवाखान्यातून. लय उशीर झाले गेले होते दवाखान्याला. काय तिथं बी आता दुखतंय म्हणलं. आता म्हणलं लय दुखायला लागले इकडून नाही का, पाठीपासून लय दुखायला गेलं का इकडून इकडून. तर कशाने दुखायलं, कसं काय दुखायलं, आता हे काय प्रश्न झाला का विचारायचा डॉक्टरचा. थोडं काम धंदे टाकून माणूस दवाखान्यात जातो आणि ते डॉक्टर म्हणतो काय दुखायलं, कसं दुखायलं, कुठं दुखायलं, हे काय. अहो तुम्ही लाखावर पैसे घालवले दवाखान्याला, म्हणजे डॉक्टर शिकायला, आणि तुम्ही तेवढं बी शिकला नाहीत का की काय होतं ह्यांना मेन काय होतंय. तेवढं पण शिक्षण नाही दिलं का तुम्हाला मोठ्या डॉक्टरनं. तुम्ही आम्हालाच विचारताय काय दुखायलं, कसं दुखायलं, कुठं दुखायलं, काय होतंय काय नाही. अहो तुम्ही माणसाला बघितलं की ओळखायला पाहिजे काय होतंय ह्या बाईला. खरं आहे का खोटं बरं बहिणींनी माझं, खरं आहे का खोटं? का आपल्याकडून विचारणार आणि तिथून पुढे दावगोळी देणार, हे काय आहे यातलं. तर मी म्हणते अहो इथं पाठीत दुखायले, लय दिवसांनी पाठीत दुखतंय. गेल्या वर्षी दुखत होतं, आता राहिलं, वापस थोडं थोडं कधी कधी दुखायला लागलं. तर मला ते कुठं दुखतंय इथं ते पाठीलाच असं असं करू करू असं करू करू असं करू करू दाबू दाबू बेजार त्या पाठीला. म्हणलं तुम्हाला कळा नाही वाटतं ते हे होता सर होते. म्हणलं सर तुम्हाला काय कळा नाही वाटतं. तर म्हणल्या असं कसं बोलताय तुम्ही, कळा ना म्हणजे. म्हणलं हे सरकारी मध्ये असंच असतंय म्हणलं. तर मग म्हणले मोठ्या प्रायव्हेट मध्ये जायचं बाई, इथं काय केलं आला तर. म्हणलं आता आमच्या टांगड्या आमच्याच गळ्यात घाला, आमच्या पायाच्या टांगड्या, या पायाच्या टांगड्या मारा म्हणलं आमच्याच गळ्यात अशा. काय म्हणलं डॉक्टर साहेब, म्हणलं सर असं असतंय का म्हणलं. तर दुसरं पेशंट होतं ते लागलं हसायला. म्हणले बाई सांगा ना काय होतंय ते. अहो म्हणलं सांगितलंय ना, सांगितलंय तरी ते तसंच लागलं म्हणलं करायला. आणि इकडे जा तिकडे जा मला सांगायला लागले. आता इकडे जा तिकडे जा, आता मी कुठं नंबर कळत नाही ना काय कळत नाही, आणि मी कुठं जायचं. तर ते दुसरा म्हणली मॅडम म्हणली एक पेशंटच होती, चला म्हणली मग तुम्हाला ते नंबर दाखवते कोणत्या नंबरला जायचं. तर 6 नंबर होतं. आम्ही तीनदा जाऊन आले तिथून. पण ते तिकडं जा तिकडं जा तिकडं जा असंच लागले करायला. पेपर घेऊन मी वैतागून गेले. असं वाटलं चला बाई घरीच चला. राग आला मला. म्हणलं काय डॉक्टर लोक आहेत बाई, म्हणलं कशाला शिक्षण करते तर हा, आणि आम्हालाच विचारते तर. दुसरे म्हणली नका बोलू, त्यांना राग येईल, दुसरे लोक तुमच्यावर चिडते. म्हणलं नाही नाही मी बोलणारच आहे. कशाच 4 शब्द मी बोलले. त्या डॉक्टरनं मला येड्यात काढलं. आता काय सांगते दुसऱ्या नर्सना. म्हणले बाई इथं येऊ नका परत तुम्ही, तुम्हाला काय कळा ना, त्या डॉक्टरला काय वळा ना. असं झाले. त्या डॉक्टरला कळायला पण तुम्हाला वळा ना. अगो बाय म्हणलं घ्या आता हाणून. उगच तरी आले म्हणलं या दवाखान्याला. काय नाव दावागडी केली नाही काय नाही, वापस बोंबलत आले घरी. वापस बोंबलत आले. एवढे लांब चलून 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 जीव माझा परेशान झाला.
दवाखाना नाही केला ना काय नाही केलं आले टांगा तुटुस्त तर काय बोलायचं. चला मग आता काय बघा. आता मग पोटा पाण्याचं सकाळी खाल्लं होतं ते थोडस एवढं आणि गोळी खाऊन गेलते. त्या नादात मी बीपीची गोळी पण नाही खाल्ली त्या दवाखान्याच्या नादात. तर आता म्हणलं बहिणी बरोबर बोला आणि नंतर खावा. लाईट करा बहिणींनो, सपोर्ट करा. दवाखान्यातून आलेले थकून पायाचा त्रास आहे ना. लाईट करा, सपोर्ट करा. ठेवते. जास्त बोललं तर रडा येत म्हणून ठेवते. आणि पहिल्याच्या दवागोळ्या आहेत त्याच खाते आता.